एक लक्षात घ्या, आता राज्याचे मुख्यमंत्री हे महायुतीचे प्रमुख आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सत्ता आली ते देखील याचे प्रमुख आहेत. आणि त्यामुळं वरिष्ठांचा हा काही निर्णय असेल, मी सगळ्या बैठकांना आहे, उपमुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक झाली, मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक झाली, आणि यामध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचा एकच होरा होता की महायुती म्हणून लढणार आहात का तुम्ही, मग त्यामध्ये एखादी सीट इकडे तिकडे होऊ शकते, आणि म्हणून ही सीट, ही निवडणूक गोकुळची महायुती म्हणून आम्ही लढत आहोत. निश्चितपणे या निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मंत्री असतील, आमचे पालकमंत्री असतील, यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही जिंकून दाखवतो. हलाल सर्टिफिकेटचा चांगलाच वाद पेटलाय. नाही, मी पण काही दिवसापूर्वी ही गोष्ट वाचली, पण निश्चितपणे ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी अशा कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये, कारण आपण सर्वांना एकत्र घेऊन जात आहोत, गरज नसताना जर अशा पद्धतीने जर काही गोष्टी झाल्या असतील तर त्याचा मी निश्चित करतो. सरकारसारख्या दूध संस्था शेतकऱ्यांच्या अशा ठिकाणी हा विषय आणला जातोय, कितपत योग्य? नाही बघा, आता ह्या बाबतीमध्ये माझा परिपूर्ण अभ्यास नाही आहे, पण लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद, फूड जिहाद या प्रत्येक गोष्टीमध्ये मी सातत्यानं जे कोणी अशा पद्धतीचं वागत असतील त्यांच्या विरोधात आहे. आणि जरी ह्या गोकुळमध्ये अशा पद्धतीचं चुकीचं जर काय होत असेल तर ते निश्चितपणे आम्ही थांबू. माझा त्या विरोधी जी काही कोणी यात उतरतात त्यांना स्वतः माझा या ठिकाणी जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं योगदान काय आहे, पहिला प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, शक्तीपीठ महामार्ग हा सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा हा एक ऐतिहासिक किंवा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ड्रीम प्रोजेक्ट कशा अर्थानं आहे, आज महाराष्ट्रा एवढे क्षेत्रफळ असणारे इतर जे देश प्रगत झालेले आहेत, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, विविध जे देश आहेत, यामध्ये प्रामुख्यानं IT, इंडस्ट्री आणि टुरिझम हे ह्या विषयांवर हे जरी देश विकसित झाले असतील तर त्याचं दळणवळण हे फार महत्वाचं आहे. महाराष्ट्र एवढं क्षेत्रफळ असणाऱ्या या देशांमध्ये 8,000 किलोमीटरचे मेगा हायवे आहेत. या मेगा हायवेमुळं हे तर 3,000चा पण होत नाही, 2,500चा मेगा हायवे होतोय आपला, म्हणजे पूर्ण राज्यामध्ये. तर आपल्या राज्याचं क्षेत्रफळ आहे तेवढे इतर देशांमध्ये 8,000 किलोमीटरचे मेगा हायवे आहेत. आणि त्यामुळे आता वाळवण बंदर आपल्याला या ठिकाणी मिळते, अनेक धर्मस्थळ या ठिकाणी देवस्थानं आपल्याला जोडली जात आहेत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळतोय. बघा, ज्या वेळेला समृद्धी महामार्ग जाहीर झाला त्यावेळी शेतकऱ्यांनी असाच विरोध केला होता, पण आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळायला लागलेला आहे. 4 तासात 5 तासात मुंबईच्या बाजारपेठेमध्ये नागपूरपासून आज शेतकऱ्यांचा माल येतोय. हे समजून घ्यायला पाहिजे का नाही. आज माझ्याकडे काल देखील आसपासच्या कोल्हापूर जिल्ह्यात आता नवीन जो अलाइनमेंट केलेला आहे, खरं म्हणजे मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की जे 60 मला वाटतं गावं या कोल्हापूर जिल्ह्यातून जात होती, त्या सर्व ग्रामस्थांना ज्यांच्या जमिनी जातात त्यांना मी मुंबईला घेऊन गेलो होतो. आणि MSRDC खातं हा महामार्ग करतंय, त्यांच्या माध्यमातून एक चांगली मिटिंग त्या ठिकाणी घेतली होती आणि हा महामार्ग अगदी अत्यंत यशस्वी तिकडे आम्ही निघालो होतो. पण आता नवीन काही लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे याचं अलाइनमेंट बदलते आहे. अलाइनमेंट बदलल्यामुळे अनेक शेतकरी आता नव्यानं या ठिकाणी ज्यांची जमीन जातात अशा आहेत. त्यांचा मला काल फोन आला, अहो आम्ही सगळेजण येतो, यांचा काय संबंध आहे, हे राजकीय विरोध करतात. ज्यांच्या जमिनी जातात कोल्हापूर जिल्ह्यातल्या ते सर्व शेतकरी मला उद्या भेटणार आहेत, उद्या परवा 2 दिवसात. आणि त्यामुळं ह्यांचं हे आंदोलन फोल जाईल. मी या ठिकाणी आपल्याला जबाबदारीने सांगतो, आणि जबाबदार या राज्याचा मी आज कॅबिनेट दर्जा मला आहे, एक आमदार लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्याला सांगतो की कोल्हापूर जिल्ह्यात जे काही CM निर्णय घेतील, जे काही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही बांधील आहोत. आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील तमाम लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो, जे सत्तेत आहेत, सत्तेचा लाभ घेत आहेत, त्यांनी तर किमान अशा पद्धतीनं या महामार्गाला विरोध करू नये.